महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दातीरमळा MIDC अंबड नाशिक इथं एका बंद गाळ्यामध्ये शेतकऱ्यांना विक्री हेतू साठवून ठेवलेला सुमारे 9,50,000चा कीटकनाशक साठा कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकानं जप्त केलाय। गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत अवैध व विनापरवाना कीटकनाशक विक्रीचा काळा धंद्यांची सुळसुळाट झाल्याची गुप्त माहिती नाशिक जिल्हा भरारी पथकाला मिळाली होती। त्या अनुषंगाने सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग, कैलास शिरसाट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक, जगदीश पाटील कृषी उपसंचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक, संजय शेवाळे कृषी विकास अधिकारी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख डॉक्टर जगन सूर्यवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक सदस्य कल्याण पाटील, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग दीपक सोमवंशी, मोहीम अधिकारी नाशिक, विजय चौधरी तंत्र अधिकारी नाशिक, राहुल अहिरे कृष्णा अधिकारी पंचायत समिती नाशिक यांच्या भरारी पथकानं दातीरमळा MIDC अंबड येथील विनोद कुंभार यांच्या मालकीच्या बंद गाळ्यावर छापा मारून तिथं साठवणूक केलेल्या अवैध व विनापरवाना कीटकनाशकांचा साठा जप्त केला। संशयित गाळा मालक विनोद कुंभार व संशयित प्रशांत पवार यांच्या विरोधात अंबड पोलीस स्टेशन नाशिक इथं डॉक्टर जगन सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांनी कीटकनाशक कायदा 1968, कीटकनाशक नियम 1971, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 व भारतीय न्याय संहिता 318(4)(3)(5) अन्वये गुन्हा दाखल केलाय। भरारी पथकास ट्रू बडी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या प्रदीप शर्मा व अंचल लेखा यांनी मोलाचे सहकार्य केले। नाशिक विभागात अवैध व संशयास्पद निविष्ठाबाबत कोणती माहिती अधिकारी शेतकरी बांधवांना असल्यास त्याबाबत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा भरारी पथकास कळवावे व अवैध व बोगस निविष्ठा शेतकऱ्यांना कमी दरात विक्री करून फसवणूक करणाऱ्या इसमाविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असं आवाहन माननीय सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी केलंय। नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बंधू अस्मानी संकटामुळे आधीच त्रासलेला असताना अवैध व विनापरवाना निविष्ठा शेतात वापर केल्यानं शेतकरी बांधवांची शेती मोठ्या प्रमाणात घट येत असल्यानं शेतकरी बांधवांनी अधिकृत विक्रेते यांच्याकडून पक्क्या बिलात कृषी निविष्ठा खरेदी कराव्यात, असं देखील आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलंय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।